एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता लोण्या वाटा सूक्ष्मस्तर केला राज्यभार चालेसा लावणी मृदंग कृतिटाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने लोण्या वाटा सूक्ष्मदुस्तर केला राज्यभार चालेसा कामने महापातकी पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे मोडून या वाटा सूक्ष्मदुस्तर गेला राज्यभार चाले ऐसा विठ्ठल सेवेसाठी निवडलेला हा अभंग महाराष्ट्राला ललांबूत असणारे संत जगद्गुरु तुकाराम महाराज देवकर यांचा हा एक अत्यंत प्रसिद्ध असा अभंग तुकाराम महाराज या अभंगातून भगवंताच्या नामावर असलेली आपली निष्ठा श्रद्धा किंवा विश्वास व्यक्त करीत आहे आणि विठ्ठलाचं नाम गायन करताना आमच्या हातून एवढं श्रेष्ठ कार्य मिळलं त्या कार्याचं दिग्दर्शन त्याचप्रमाणे विठ्ठलाचं गायन कोणत्या पद्धतीनं करू त्याची पद्धत आणि शेवटी भगवंताच्या नामाची महान शक्ती सामर्थ्य त्याचे दिग्दर्शन असा हा अतिशय सुंदर अभंग आहे आणि तो आजच्या शिलेकरता मी निवडलेला आहे. वैकुंठवासी गुरुवर्य मोठे बाबा यांचं हे 14वं पुण्यस्मरण आहे आणि त्या पुण्यस्मरणामध्ये ही माझी 2 नंबरची सेवा आहे. सकाळी सेवा होऊन गेली. मला वाटलं होतं सकाळी नामपर अभंग असेल पण श्री गुरुच्या वर्णनपर अभंग झाला म्हणून मी मुद्दाम नामपर अभंग घेतला. याच्यामध्ये फरक आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात
परब्रह्म. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात गुरु परब्रह्म देवाचाही देव. आणि म्हणून श्रीगुरूंची ही सेवा आहे, त्यांचं पुण्यस्मरण 14वं पुण्यस्मरण. काही काहींचं एकही पुण्यस्मरण होत नाही, काही काहींचं 13वंही होत नाही. मोठे बाबांचं पुण्यस्मरण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी. मागच्या वर्षी या पुण्यस्मरणाला मी शिंदखेड्याजवळचं जे गाव आहे, मोठं गाव आहे, महाराज नेहरू राज्य मोठे बाबा, तिथे काल्याच्या कीर्तनाला बोलवलं. तिथे सुद्धा एक बाजूला संस्था म्हणजे 150 विद्यार्थी टाळकरी आले होते. 150 विद्यार्थी. आणि आज तर इतके विद्यार्थी आहे की मोजता येत नाही. म्हणून समोर जरी कमी माणसं असले माझ्या कीर्तनाला, तरी या एका कीर्तनकारामध्ये मी 1000 श्रोते पाहून राहिलो. एका यांच्यामध्ये 5-5 हजार कीर्तनकार किती लोक आहे याच्यावर अंदाज कीर्तन केलं होतं पूर्वीच्या जोग महाराजच्या सप्त्यामध्ये. त्यावेळेस सुद्धा याचा उल्लेख मी आवर्जून केला होता. अर्थात मी काही मोठा महाराज नाही, परंतु गुरुदेव मोठे बाबांचं अतिशय प्रेम होतं. गुरु नतुसिंग बाबांचं प्रेम होतं, साऱ्याच मंडळीचं प्रेम. पण मोठे बाबांचं आणि विशेष प्रेम. मोठे बाबांना विद्यार्थी इतके प्रिय होते की भगवान जसं म्हणतात तेही प्राणापर होते. आवडते होते हे भक्तचरित्रात ते प्रशंसित होते. त्याप्रमाणे संस्थेचा विद्यार्थी म्हटला की बुवासाहेबांच्या प्रेमाला प्रधान यायचं. संस्थेची सेवा केली, पण सामान्य विद्यार्थ्याचं ते वर्णन करत, कुणाचं वर्णन करत. मी शिवलीला कीर्तनाला गेलो. महाराज नतुसिंग बाबा मोठे बाबा होते. कीर्तन केलं, माझी स्तुती करायला लागलं. म्हटलं बाबा माझी स्तुती कशाला करता. म्हणजे विद्यार्थ्यांची इतकी स्तुती करायची, विद्यार्थ्यांचे इतकं वर्णन करायचे. आणि म्हणून विद्यार्थी त्यांना विसरूच शकत नाही असं त्यांचं जीवन होतं. संस्थेमध्ये अनेक वर्षी त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी शिकवली आणि भजनामध्ये त्यांचा अतिशय रस होता. त्यांना अतिशय प्रीती होती भजनाविषयी. त्यांचं एका ओव्यामध्ये वर्णन करायचं झालं माऊलींच्या. जे अंगी निष्कामाच्या जीवी विवेक साच्या सभाय घडला आता शुचित्वाचा. करायची गरज नाही. त्यांनी निष्काम भावनेने कार्य केलं. त्यांच्या जीवनामध्ये आचार आणि विचार अत्यंत शुद्ध, म्हणून त्यांचं जीवन अंतर्बाह्य शुचितेनं म्हणजे पवित्रतेनं भरलेलं जीवन होतं. आणि जीवन जगताना अत्यंत आर्जवता त्यांच्यामध्ये होती. असे अनेक गुण त्यांचे होते. कोणाचे वर्णन करायचं ते लहान मुलांचं वर्णन करायचं, संस्थेत नवीन आलेल्या मुलाचं वर्णन करायचं. आणि कोणाचं वर्णन करायला मोठेपणा लागतो मनाचा. आपलं वर्णन करावं असं कोणालाही वाटतं, पण कोणाचंही वर्णन करणं कोणालाही वाटत नाही. ठिकाणी हा गुण अत्यंत विशेष होता. त्यांचा आमचा फार मोठा घनिष्ठ संबंध आला. नतुसिंग बाबांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमामध्ये ते आमच्या बुलढाणा जिल्ह्यात बरेच ठिकाणी येत असतात.
आणि प्रकर्षानं सांगायचं म्हणजे वैकुंठवासी सद्गुरू मुकुंद महाराज येणगावकर यांच्या सत्तामध्ये ते आवर्जून येत असत, आवर्जून. कारण येणगावचा आणि वारकरी शिक्षण संस्थेचा फार मोठा घनिष्ठ संबंध आहे. सद्गुरू जोग महाराज येणगावला यायचे सद्गुरू मुकुंद महाराजांच्या भेटीला. ज्यावेळेस मुकुंद महाराज गेले, मुकुंद महाराज एक भक्त होते, फार मोठे निष्ठावंत भक्त. त्याने जोग महाराजांचं त्यांचं सख्य होतं. आणि येणगावला जो खट्टा चालला महानुभाव पंथाचा, येणगावलाच ते कीर्तन झालं होतं, उजळावया आलो वाटा खरा खुरा निभाळा. आणि महानुभाव पंथ यांनी त्यांच्यावर केस केली. ती केस बरेच दिवस चालली, परंतु शेवटी विजय वारकरी संप्रदायाचा. जोग महाराज जे बोलले त्याचा पुरावा म्हणून, पुरावा पाहिजे होता. पुरावा नसेल तर खून केलेला मनुष्य सुद्धा काय सुटतो, निर्दोष. म्हणून पुरावा कसा, तर सावदेकर वकील होते. कोणाचे, आपल्या वारकरी पंथाचे जोग महाराजांचे सावदेकर वकील. त्यांच्याकडे ती कामगिरी सोपवली. तर जोग महाराज आणि सावदेकर वकील मुंबईला गेले. आणि योग असा की मुंबईला उतरताबरोबर व्हीटी स्टेशनच्या बाजूला एका व्हिक्टोरियामध्ये, म्हणजे त्याला व्हिक्टोरिया रिक्षामध्ये लोकमान्य टिळक बसताना दिसले. आणि लोकमान्य टिळक आणि जोग महाराजांचं मैत्रित्व होतं. त्यांनी त्या रिक्षेचा पाठलाग केला, लोकमान्यांना गाठलं आणि सांगितलं असं असा प्रकार आहे, असं असं कीर्तनामध्ये महाराज बोलले, तर त्याचा पुरावा लागतो, मग पुरावा तुम्ही आम्हाला मिळवून द्या. तर लोकमान्य टिळकांचं राजकारणामध्ये फार मोठं वजन असल्यामुळे मुंबईच्या कोर्टातून गॅजेटमधून ते पुस्तक काढलं. आणि इतकी प्रखर बुद्धिमत्ता लोकमान्यांची की जोग महाराज महानुभाव पंथाविषयी जे बोलले, ताबडतोब पान काढलं की या पानावर हा मजकूर आहे. आणि तो मजकूर मग हे पुस्तक कोर्टात न्यावं लागेल. मग कलेक्टरची परमिशन काढली लोकमान्य टिळकांनी आणि जळगावच्या कोर्टात गॅजेटमधून ते पुस्तक सादर करण्यात आलं. आणि जजमेंटच्या दिवशी तो पुरावा दाखवण्यात आला. तर महानुभाव पंथीयांचा पराजय आणि वारकरी पंथांचा जोग महाराजांचा विजय झाला. जळगावच्या कोर्टामध्ये. पण तरी ऑब्जेक्शन घेण्यात आलं. ऑब्जेक्शन कोणतं घेतलं, गुरुदेव मामासाहेबांनी फार मोठं सुंदर लिहिलेलं चरित्रामध्ये जोग महाराजांचं. ऑब्जेक्शन घेतलं की हा पुरावा जो हा इंग्रजीत आहे आणि जोग महाराजांना इंग्रजी कुठे येते, असं ऑब्जेक्शन घेतलं महानुभाव पंथीयांनी. तर जोग महाराज इतके प्रसंगावधानी आणि त्यांना बुद्धिशील माऊलींनी. जोग महाराज कोर्टामध्ये ठरावून त्यांनी एक वाक्य उच्चारलं, आय नो लिटिल इंग्लिश. हे वाक्य जोग महाराजांनी उच्चारलं. लिटिल म्हणजे थोडीशी, मी सुद्धा नो म्हणजे जाणतो, KNOW नो, मी सुद्धा थोडीशी इंग्लिश जाणतो. हे वाक्य जोग महाराजांनी उच्चारल्याबरोबर न्यायाधीशांना हसू आलं. आता हसू का याचं कारण मामासाहेब दांडेकरांनी त्या चरित्रात लिहिलेलं आहे. न्यायाधीशांना हसू का आलं, जोग महाराज इंग्रजीचं एक वाक्य बोलले तर न्यायाधीशांना माहित होतं जोग महाराजांचं इतकंच वाक्य पाठ आहे. वेळ निवडली याला म्हणतात प्रत्युत्पन्न मत. प्रत्युत्पन्न मत म्हणजे वेळेवर त्यांना अगोदर आठवलं तेव्हा. तर असा जोग महाराजांचा किल्ला मुकुंद महाराज त्यामध्ये सहभागी होते, सारी मंडळी सहभागी होती आणि म्हणून त्यांचं अतिशय सख्य होतं. तर ज्यावेळेस मुकुंद महाराज हे वैकुंठवासी झाले, जोग महाराजांना माहीत पडलं तर जोग महाराज काही दिवसानंतर आले आणि मुकुंद महाराजांना जिथे दहन दिलेलं आहे तिथे नमस्कार करून आपल्या
इतका जिव्हाळ्याचा संबंध सद्गुरू मुकुंद महाराजांचा आणि जोग महाराजांचा, आणि त्या परंपरेचा पाईप म्हणून मी आज कीर्तनाला होतो. माझ्या अगोदर माझे गुरुरे यादव महाराज होते, त्याच्या अगोदर त्यांचे वडील गुरुरे काशीराम महाराज होते, त्यांच्या अगोदर गुरुरे मोतीराम महाराज यांना होते, त्यांच्या अगोदर मुकुंद महाराज यांना होते, आणि आम्ही झेंडूजी महाराजांच्या झेंडूजी महाराज. वारकरी शिक्षण संस्था 1917 साली स्थापन झाली, पण झेंडूजी महाराजांचं कार्य त्याचे 70 वर्ष अगोदर पासून सुरू. महाराजच्या दिंडीला 190 वर्ष झाली, आणि त्या दिंडीचा मी काय एक पाईक आहे, आणि गुरुजींचं फार मोठं प्रेम आमच्यावर होतं. आम्ही कसे कीर्तन केले ते म्हणजे अरे वाह काय शाबास, अरे काय सुंदर बोलतोस तू. आणि यादव महाराजांना सांगायचं हो तुमचा रमेश फार सुंदर करतो, आपल्यामध्ये काही तेवढी गुण नव्हती, पण त्यांच्या मनाचा तो राहता मोठेपणा. आणि असे अनेक संबंध त्यांच्या आणि आमच्या. आम्ही आडवीला स्मारक जे बांधलं, त्या स्मारकामध्ये त्यांच्या हातून काशीराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना दरवर्षी तिथे आमचे कीर्तनदार होते कर्मणीचे विषयाचे वडील, त्यांचे त्याच्यावर फार त्यांचं काय होतं प्रेम होतं. हा तिथे होता बाबा लहानसा, त्याला सांगितलं बॉन्ड रे आळंदीला जा, तुझं कल्याण होईल. आज तो तयार झाला आणि त्याच्याकडे एका विभागाची जबाबदारी. अशा प्रकारे मोठी वाणी अनेकांच्या जीवनामध्ये त्यांना प्रेम दिलं, प्रेरणा दिली, आणि शिस्त सुद्धा लावली. शिस्तीत राहणारा विद्यार्थी, नियमात राहणारा विद्यार्थी, अगदी झटपट राहणारा विद्यार्थी ज्यांना इतका आवडायचा बा की बोलायचं काम कीर्तन करावं अशी माझी लायकी नाही. आता गुरुदेव लंगेटकर महाराजांचा तर माझा परिचयही नाही, पण यादव महाराजांचा त्यांचा परिचय होता. महाराजांना ते भेटायला आवडतं मुक्ताईला तर असा हा कीर्तनाचा योग. आणि गुरुवर्य म्हणजे बाबांचं हे 14वे पुण्यस्मरण आज अनेक ठिकाणी त्यांच्या पुण्यस्मरणार्थ भव्य भव्य सत्य सुरू आहे. शिंदखेडला फार मोठा सत्य आहे. मागच्या वर्षी जिथे कीर्तन केलं त्या गावात शिंदखेडकरांनी नारळ उचललं होतं. आज तिथे सुद्धा भव्य प्रमाणामध्ये त्यांचं पुण्यस्मरण सुरू आहे. आणि इथे या फटवाले धर्मशाळेमध्ये, हे फटवाले धर्मशाळा किती सुंदर आहे. हा हाल कोण असतं, अशी विलक्षणता, अशी हाल क्वचितच पाहायला मिळतात, किती सुंदर. आणि हा हाल लग्नाला भाड्यानं दिलं तर लाखाच्या वर भाड आहे, पण आपल्याला फुकट आहे. सद्गुरू जोग महाराज आहे, सद्गुरू मामासाहेब दांडेकर आहे, सद्गुरू या मंडळींचा निस्वार्थ परमार्थ. आणि तो परमार्थ काय करू शकतो, ज्यांच्या निष्काम आचार आहे त्यांच्याजवळ शक्ती निर्माण होते. जे भगवंताचं सतत नाम चिंतन करणार आहे त्यांच्यावर काही नसते ना, ते एकटे जणे नाम, तो एकटा नसतो, त्याची शक्ती एवढी असते. आपल्याला माहित आहे शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला, परत केला कोणी, तुकाराम महाराज. शिपाई सांगण्याला शिवाजी महाराजांचा आपण ते राजे तुकाराम महाराजांनी सरळ सांगितलं मुंगी आणि राज. शिवाजी महाराज नंतर भेटायला महाराजांना सांगितलं महाराज तुम्हाला मदत म्हणून नजराणा पाठवलं, तुमचे जीवन सुखात जावं म्हणून पाठवलं. महाराज म्हणजे आम्ही ते साहेब तुम्ही मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणाला, आम्हाला काय वाटेल, सुख वाटेल. आणि साऱ्या समाजामध्ये हीच परिस्थिती आहे. गावाचा सरपंच जर फिरता तर बाकीचे 50 होते. आणि मग राजांवर जबाबदारी असते, राजेसाहेब तुम्ही म्हणवा हरीचे दास का म्हणे मजे, आणि राजेसाहेब मी तुमची
तुकाऱ्या पर्वताकडे बोट दाखवलं कोणी? तुकाराम महाराजांनी तर सारा भंडारा पर्वत शिवाजी महाराजांना सोन्याचा ही शक्ती आहे. कोणाची शक्ती काय असेल हे सांगताय. आणि त्याचा आचरण असेल ना, त्याचा परमार्थ शुद्ध असेल, तो काहीही करू शकतो. त्याच्याजवळ प्रचंड शक्ती ही भगवंताच्या द्वारा स्थापित होत असते. आपल्याला सांगता येतील, अनेकांची जीवन सांगता येतील. आपल्या संस्थेच्या साऱ्या मंडळींची, साऱ्या गुरुयांची ही अशी निष्काम तपश्चर्या आहे. कुठे अशी परंपरा, कुठे अशी संस्था तर भरपूर निघून राहिल्या, पण अशी संस्था दाखवा. जसं पंढरपुराच्या बाबतीत सांगितलं जातं ना, 80 चंद्रभागा 80 विमान, त्याप्रमाणे 80 संस्था आणि 80 अध्यापक दाखवा ना कुठे. आहे का? आता तर संस्था भरपूर निघाल्या, पण फी आहे, डोनेशन. आणि कशा करता ही फी कशा करता? हो, एक नया पैसा नसताना मुली इथे राहिले आणि ते आज प्रसिद्ध कीर्तनकार झाले. हे संस्थेचे उपकार. असे कितीतरी कीर्तन नावं घेऊन सांगता येते ज्यांच्याजवळ काहीच नाही, खायची सोयी, कपड्याची सोयी, डोकी करायला पैसे नाही. असे अनेक कीर्तनकार या संस्थेतून शिकून बाहेर पडले आणि ते विद्वत रत्न झाले. आणि महाराष्ट्राच्या समोर त्यांनी आदर्श निर्माण केला. आणि असा आदर्श जर असेल त्या संस्थेतून, तर त्या संस्थेला महत्व आहे. आणि आज संस्था तर कोणी काढून राहिली. संस्था काढायला काम येत नाही. ती कशी चालते, कशी चालवल्या जाते, त्यातून विद्यार्थी कसे घडतात, ते विद्यार्थी काय करतात त्याच्यावर. म्हणून संस्थेच्या शिक्षकांनी तर शिकवल्या, पण विद्यार्थ्यांवर फार मोठी जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा निष्काम भावनेने राहायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या परमार्थाचा विक्रय करू नये. प्रपंचाचा परमार्थ बनवला, पण आपली मंडळी आज परमार्थाचा प्रपंच बनवला आहे. परमार्थाचा बाजार निर्माण झाला. हा बाजार या संप्रदायाला लागलेला कलम नाही, तो पुसल्या गेला पाहिजे. आणि वातावरण फार मोठं वाईट आहे. इतकं दूषित वातावरण, इतकी विकृत परिस्थिती आहे की बोलायची सोय नाही. एकच मला वाटते, काळाय तस्मै नमः. म्हणून असं किती वर्णन केलं तरी ते कमी. अभंगाचा थोडासा गोषवारा आपल्यासमोर ठेवतो आणि कीर्तनाच्या शेवटा वेळेत विराम देतो. कारण मी रात्रभर प्रवास करणार आहोत आणि आताही रात्रभर मला प्रवास करायचा, कारण मी दररोज कीर्तन करणार माणूस आहे. दररोज म्हणजे परंपरा माहिती आणि बिना दक्षिणे. मी 20 वर्ष काशीराम महाराजांबरोबर फिरलो, ते एक नाही पैसा दक्षिणा. त्यांनाच नाही तर आपल्याला. आणि अशा स्थितीमध्ये आम्ही डगमगलो नाही, परंपरा सोडली नाही, बाहेर पडलो नाही. आणि म्हणून आज आम्हाला इथे उभं राहण्याची संधी प्राप्त झाली. लोकांनी वशिले लावले फळावर. मला 15 साली कीर्तन मिळालं. मामा नानांनी सांगितलं 2015 साली मी फळावर कीर्तन केलं होते. 2015 साली. 2016 साली विजोग महाराजांच्या सप्ताहात इंद्राणीच्या तीरावर कीर्तन केलं. आणि 2017 साली 2017 साली ज्ञानेश्वर महाराजांच्या मंडपात कीर्तन केलं. आणि त्याच्या अगोदर 2013 साली मी गुरुवर्य मामासाहेबांच्या पुण्यतिथीमध्ये पंढरपूरलाही कीर्तन केलं. ही कीर्तन जी मला मिळाली ही या महात्म्यांच्या प्रेमामुळे मिळाली. आणि आपलं ध्येयवादी जीवन
हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून मिळालं. श्रेष्ठ ध्येयाला प्रेरित झालेली आपली ही वारकरी शिक्षण संस्थेतील अध्यापक मंडळी आणि त्याचा विराट स्वरूप आपण शताब्दी एवढा मोठा कार्यक्रम, महाराष्ट्राला लांबून असणारा कार्यक्रम, आदर्श देणारा कार्यक्रम होऊन गेला 17 साल. आणि हे विद्यार्थी त्याचं वैभव आहे. असे कितीतरी विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये विखुरलेले आहेत आणि ते परमार्थाचं काय करत आहे, कारण करीत आहे. काही गावांमध्ये कधीच टाळ वाचत नव्हते, पण संस्थेच्या या विद्यार्थ्यांनी अनेक गावांमध्ये नव्हे, आज महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही बा की त्या गावात लांब सप्ताह होत नाही. महाराष्ट्र ढवळून काढलं जसं तुकोबारावांची उक्ती आहे ना, हरी माने संस्थेचे कीर्तनकार अहोरात्र करीत आणि हे सारे कीर्तनकार हे गुरुजी मोठे बाबांच्या हाताकडून घेतले. त्यांनी जवळजवळ संस्थेचं अध्यक्षपद किती वर्ष बसवलं, 38 वर्ष. आणि त्याची अगोदर ते होतेच कार्यरत संस्थेमध्ये. म्हणजे हे संपूर्ण जीवन त्यांचे परमार्थामध्ये काही 80 वर्षाचे होतात तर हरिपाठ म्हणत नाही, परंतु ज्यांचं अख्खं जीवन परमार्थाला समर्पण झालं हे महात्मे किती श्रेष्ठ असते. आणि म्हणून त्यांचं पुण्य स्मरण, देवाची जयंती असते, जीवाचं श्राद्ध असतं आणि महात्म्यांचं पुण्य स्मरण असतं. ज्यांनी स्वतः नामस्मरण करून पुण्य निर्माण केलं, ज्यांनी लोकांकडून सुद्धा नामस्मरण करून पुण्याचा हा मोठा सागर निर्माण केला, म्हणून दाता नारायणाचं स्मरण ज्यांनी करून असे श्रेष्ठ गुरु आणि त्यांचे पुण्य Oh,
सज्जनाची काय सांगतो दाता तोच जाणा म्हणून नारायणा स्मरण म्हणजे अनेकांकडून नारायणाचं स्मरण करून घेतलं, भजन करून घेतलं आणि धवळलंय विश्वाचा पैसे माझे नामकोशे नाहीशी करते विश्वाची अवघे जगाची असं याचं जीवन होतं. निष्कामने स्वतः करता काहीही केलं असं निर्हेतुक जीवन, निरपेक्ष जीवन आणि त्याचं हे स्मरण आहे. त्यांच्या स्मरणाच्या कीर्तनाला आपला उद्धार होईल असंही स्मरण आहे. त्याच्याकरिता आपण आपल्या समोर नोंदणी करा. नामपर प्रकरणातील तुकाराम महाराज आपली अलौकिक अशा प्रकारची निष्ठा व्यक्त करतात की आम्ही गायन करू फक्त विठ्ठलाच्याच याला निष्ठा म्हणतात. विश्वास, श्रद्धा आणि परमार्थ श्रद्धा पाहिजे. श्रद्धा नसून केलेला परमार्थ काहीही कामाचा. कोणी श्रद्धा नसताना कोणी कसा का परमार्थ अनेक लोक करणार, अनेक लोक श्रद्धा नसताना परमार्थ करणारे हे. दुर्योधनानं 4 महिने चातुर्मास दुर्वासांचा केला श्रद्धा म्हणून, श्रद्धा म्हणून नाही. परमार्थ काही करणं म्हणजे परमार्थ नाही. देखोदेखी करणं परमार्थ नाही. प्रदर्शन म्हणजे परमार्थ नाही. परमार्थ हा उद्धाराचा विषय. परमार्थाच्या द्वारा हित झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे, आपलं भलं झालं पाहिजे तर तो परमार्थ आहे. परमार्थ ही शोभेची वस्तू नाही, त्याचं प्रदर्शन करायचं. परमार्थाचे अनेक प्रमाण सांगते. आवडी विठ्ठल लाभ घडा. परमार्थाचं प्रदर्शन करणारे अनेक लोक काय करतात त्या परमार्थ, तो परमार्थ त्यांच्या उपयोगात पडणार नाही आणि इतरांच्या उपयोगात पडणार नाही. म्हणून परमार्थ हा कल्याणाकरता असतो आणि त्यामध्ये प्रमुख विषय निष्ठा. निष्ठा म्हणजे अतिशय निष्ठा. अंतःकरणाच्या एवढ्या वृत्ती आहेत तेवढ्या एका ठिकाणी केंद्रित होणं याला म्हणतात निष्ठा. निष्ठेचा दुसरा अर्थ सांगू काय? फंगस संपली आता हरिपाठ होणार इथून निष्ठा. निष्ठा शब्दाचा अर्थ पण अंतःकरणाच्या साऱ्या वृत्ती एका ठिकाणी केंद्रित होणं याला म्हणतात निष्ठा. ती निष्ठा तुकारामाला म्हणतात आमची विठ्ठला. एक गाव आम्ही अनेकाचे काम नाही, आता दुसऱ्याचं काम नाही. दुसऱ्याचं म्हणजे व्यवहारातील माणसाचं काम नाही असा अर्थ काय इथे. काही काही माणसं तसंही अर्थ घेतो ज्याचं भांडण तयार होते. अनेकाचे काम नाही म्हणजे आणि दुसऱ्या कोणत्या साधनाचं काम नाही. भगवंताचं नामस्मरण हे जे एवढं प्रबल आणि एकमेव उद्धाराचं साधन आहे की दुसऱ्या साधनाची गरज नाही. कोणाला कोणतं करू द्या, कोणाला कोणतं करू द्या. तुकाराम महाराज म्हणतात मज या कीर्तने कोणी काहीतरी केली मज या कीर्तने कोणी करोत तपादी साधन साधवत आणि हे तुकोबारा सांगत आहे तर तुकोबारा यांना माहिती. तुकोबाराने भागवताची पारायण केली. त्यांच्यासमोर पाहिलं जातं ते ध्याय विष्णू त्रेतायाने येतो मग द्वापारे परिचर्या कलवतात. तुकारांना माहित होतं नाथांच्या होत्या त्यांनी वाचल्या होत्या. पृथ्वी शब्दवादी साधन त्रेतायुगे वेदोक्त येते, द्वापारे आगमोक्त पूजने तंत्र विधान विधियुक्त ही आगमित साधने कलीने राजवले हरिकीर्तने नाचता गाता आपणे कलियुगा माझी थोरी नाम संकीर्तना वाले चौवर्णा ते मुक्त करी तेथून विचारे म्हणून इतर अनंत साधनं जरी असली तर तुकोबारा म्हणतात या कलियुगामध्ये ती साधनं काल अवघ्या वाटा झाल्या